मित्रांनो, एसीचं शेड कसं राहतं आज आपण बघूया. हा कूलिंग पॅड आहे बाहेर. कमीत कमी हा कूलिंग पॅड 30 ते 40 फुटाचा असतो. हे बघा, आपण कूलर जे असतं घरामध्ये त्याला आपण छोटंसं कूलिंग पॅड असतो. या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणामध्ये बघा तुम्ही जिथपर्यंत नजर जाईल 40 फुटापर्यंत कूलिंग पॅड आहे. बाहेरची बाजू हे चला आपण आता जाऊया एसीच्या शेडच्या आतमध्ये. हे मेन गेट असतं एसीच्या शेडचं. या गेटच्या आतमध्ये आपण एंट्री केलेली आहे. एसीच्या शेडमध्ये हे पाण्याचं फिल्टर आहे. कोंबड्यांसाठी हे फिल्टर आहे दादा पाण्याचं. कोंबड्यांना खराब पाणी जाऊ नये, जेणेकरून कोंबड्यांचा काही असा आजार वगैरे उत्पन्न होऊ नये. आपल्याला जे ॲक्वाचं पाणी असतं 20 रुपयाची पाण्याची बिसलेरी, त्याच्यापेक्षा भारी पाणी असतं दादा हे. एकदम या ठिकाणी तुम्ही बघा, संपूर्ण हे पाणी यावर टाक्या आहेत याच्यामध्ये जातं. या टाक्यांमध्ये औषधं वगैरे टाकली जातात, जेणेकरून कोंबड्यांना काही रोगराई वगैरे होऊ नये म्हणून. या ठिकाणी या हजार लिटरच्या ज्या टाक्या आहेत, हे बघा एवढा मोठा भरभक्कम स्टँड आहे. ही पहिली रूम आहे. यामध्ये विशेष गोष्ट म्हणजे आपण आतमध्ये शेडमध्ये आल्यानंतर एंट्री केल्यानंतर हे बघा, हा चुना आहे. हा चुना आहे, हे आपण बघू शकता. हा चुना आहे. या चुन्यामध्ये आपल्याला पाय ठेवायचे, जेणेकरून जे आपल्याला पायाला लटकलेले व्हायरल इन्फेक्शनचे जंत आहे, हे जंत वगैरे या ठिकाणावर लागू नये. या चुन्याच्या एक्स्ट्रा पोतळ्या या ठिकाणी पडलेल्या असतात, थैल्या. ही पहिली रूम आहे. इथून पुढे आपण आता एंट्री करणार आहे. या ठिकाणी सर्व या ठिकाणी बघा तुम्ही, या ठिकाणी पहिली रूम. हे गेट आहे, हे गेट आहे पहिलं. हे गेटमधून आपण आता गेट खोलतो आहे. आतमध्ये एसीच्या शेडच्या आतमध्ये एंट्री झाली आपली आता. या ठिकाणी एंट्री केल्यानंतर या ठिकाणी हे मशनरी आहे दादा. हे बघा या ठिकाणी ऑटोमॅटिकली हे मशनरी किती डिग्री गेट सेंटीग्रेड तापमान वगैरे ऑटोमायझेशनचे सगळे खटके या ठिकाणी. हे बघा, हे सर्व खटके या ठिकाणी. कुठला फॅन केव्हा चालू व्हायचा ऑटोमॅटिक या ठिकाणी. फार मोठा पसारा असतो दादा. हे बघा या ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये फ्यूज, हे कंडेन्सर, टॅपिलायझर, ऑटोमॅटिक सिस्टीम, सगळे कॅमेरे वगैरे सर्व इथून सगळं कवर होतं. परत मधून हा कूलिंग पॅड, हा कूलिंग पॅड आहे दादा. बघा तुम्ही, हा जवळजवळ 40 फुटापर्यंत जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत कूलिंग पॅड. याच्यावरनं नळी आहे पाण्याची ऑटोमॅटिक. हे पाणीसुद्धा कूलिंग पॅडवर ऑटोमॅटिक चालू पण बंद होतं. ऑटोमॅटिक व्यवस्था असते. आपण व्हिडिओ थोडा मोठा होता, तुम्हाला माहिती मिळावी म्हणून हा मोठा व्हिडिओ होतो आहे. हे या ठिकाणी खाद्याच्या गोण्या आहे. हे खाद्य याच्यामध्ये ऑटोमॅटिक येतं दादा. एक खाद्य जाऊन इथून मोटर चालू होते खाद्याची शेवटपर्यंत. एक खाद्याची शेवटी मोटर आणि सेन्सर बसवलेला असतो दादा. त्या ठिकाणचा सेन्सर एक सगळं खाद्य कवर करतो. प्लस पाण्याची नळी, या पाण्याचा सेन्सर आहे दादा इथं. हा बघा, हे पाण्याचा सेन्सर आहे. हे पाण्याची ही नळी असते. या ठिकाणी पाण्याची लेवल ऑटोमॅटिक असते. या ठिकाणी सर्व सेन्सरवर काम असतं दादा. हे पाणी वरनं ऑटोमॅटिक येतं, सेन्सर घेतं आणि किती प्रमाणात पाणी सोडायचं. पाणी संपल्या तिकडं सायरन वाजतो. खाद्य संपल्या सायरन वाजतो. फॉल्ट कुठे लाईटचा झाला सायरन वाजतो. किती कोणत्या फ्यूजला प्रॉब्लेम आलेला आहे स्पेशल तो पण सायलन्स वाजतो. ज्या ठिकाणी फॉल्ट झाला आहे ते या ठिकाणी दाखवतो तो फॉल्ट. त्या ठिकाणी ऑटोमॅटिक फॉल्ट, तिकडचा फॉल्ट इकडं मशीनवर समजतो. या ठिकाणी सगळं ऑटोमॅटिक सिस्टीम आहे. ही पाण्याची सिस्टीम हे कमीत कमी 1 2 3 4 5 ते 6 नळ्या आहे. जेवढं शेडची कॅपॅसिटी असते तेवढे हे 4 चक्कीच्या झब्यां टाईप झबे दादा. एक खाद्याच्या लाईनी, हे पाण्याच्या लाईनी. इथून पुढे हे जे बघताय तुम्ही लाईटिंग, ही दुपारची वेळ आहे. ही लाईटिंग आहे संपूर्ण शेडमध्ये. तुम्ही एखाद्या मोठ्या कुठंतरी लग्न समारंभाच्या हॉलमध्ये जणू असं आपल्याला भास होतो. एंट्री केल्या थंडगार वाटतं आहे दादा. कारण खर्चच तेवढा या शेतकरी फार्मरला करावा लागतो. एसी पामचा खर्च सोपा नाही. 1 करोडपर्यंत खर्च जातो. छोटं शेड राहिलं तर 50 लाखाच्या पुढंच. छोट्यामध्ये छोटं जर केलं तर तसं तर 70च्या पुढेच जातं. हा खर्च आपल्याला म्हणायला फक्त आपल्याला वाटतं आहे. या ठिकाणी बघा आपण आलो. या ठिकाणी तुम्हाला एक विशेष गोष्ट दाखवतो मी. या ठिकाणी बघा तुम्ही, हा आहे सेन्सर. हा हे सोडलेला असतो दादा. हा सेन्सर आहे. याच्यामध्ये हा सेन्सर आहे. हे असे 3 सेन्सर एका शेडमध्ये असतात. कुठं 2 असतात. शेडचे लांबी रुंदीनुसार असतात. हा सेन्सर सगळ्या गोष्टी कवर करतो दादा. हा जो स्टीलचा पॉईंट आहे, या ठिकाणी तापमान किती ठेवायचं, काय करायचं, कुठला फॅन चालू करायचा, कुठला बंद करायचा, हे सगळं तापमान हे सेन्सर ठरवतं दादा. व्हिडिओ मोठा झाला पण तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल दादा. त्यासाठी हा खास करून हा व्हिडिओ आहे. या ठिकाणी तुम्हाला पिलं दिसतील.
प्रत्येक याला स्विच आहे दादा. इथे लाईटिंगचं तर एवढा खर्च केलेला असतो. प्रत्येक लाईटजवळ तुम्ही बघा हे ब्रुडिंगचे लाईट असतात. या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी हा खर्च केलेला आहे. भयानक मोठ्या प्रमाणामध्ये खर्च आहे दादा. हा खर्च नुसता ऐकूनच माणूस कोंबडी फार्म बांधायचा का नाही हा विचार करतो दादा. हे बघा तुम्ही या ठिकाणी. आणि या ठिकाणी आता यात इथून पुढे हा जो लाल आपला बॅनर दिसतोय, हा बॅनर तेथील वातावरण कंट्रोल करण्यासाठी हा पट्टा खालीवर केला जातो. पक्ष्यांना हाईटनुसार हवा जायला पाहिजे त्यासाठी हा पट्टा असतो. इथून पुढे बच्चांची एंट्री झालेली आहे दादा. या ठिकाणी हे बघा तुम्ही, हा एक हीटर आहे गरम हवा फेकण्याचा. जेव्हा थंड वातावरण झालं त्यावेळेस एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये हवा फेकतो दादा. याच्या बाजूला तुम्ही 2-3 सेकंदसुद्धा उभं राहू शकत नाही. एवढ्या मोठ्या प्रमाणात आग फेकता हीटर या आग फेकणारा डिझेलवर चालणारा. या ठिकाणी बघा तुम्ही एकही बच्चा तुम्हाला जमा झालेलं दिसणार नाही दादा. पूर्णपणे बघा तुम्ही या ठिकाणी एकही बच्चं जमा झालेलं तुम्हाला मोकळा पक्षी. कारण वातावरण सेन्सर ॲटोमॅटिकली चालू बंद करतं. आपल्याला कशाची गरज नाही. वातावरण ऑटोमॅटिकली चालू बंद होतं, लाईट ऑटोमॅटिकली चालू बंद होते. या सगळ्या गोष्टी आहेत. तुम्हाला या फॉर्ममध्ये 15,000 पक्षी आहे दादा. 15,000 पक्ष्यांचा एसीचा फॉर्म आहे. या पाण्याच्या लाईनी, खाद्याच्या लाईनी, तिथून ऑटोमॅटिक पाणी येतं. या ठिकाणी हे बघा तुम्ही, या ठिकाणी हे पाणी चालू बंद होतं. हे बघा हे पाणी या ठिकाणी, हे बघा तुम्ही बघू शकतात हे पाणी पडतं आहे. तर लहान पिलं हे पाणी ऑटोमॅटिकली तिथं पाण्याचा थेंब निघतो. त्या ठिकाणी पाणी पितात. या पुढचा टप्पा आहे आपला. या ठिकाणी बघा या लसीकरणासाठी या जाड्या लावलेल्या आहेत. आम्ही आता इंजेक्शन देण्यासाठी आलेलो आहे. 15-20 मिनटात आता लेबर येणार आहे, इंजेक्शन चालू होणार आहे. तत्पूर्वी तुम्हाला संपूर्ण माहिती मिळावी यासाठी हा व्हिडिओ आहे. जे बांधव एसी फार्ममध्ये घुसू देत नाही फार्मर, कारण व्हायरल इन्फेक्शन असतं दादा, त्यामुळे घुसू देते. परत मागच्या बाजूला हा फट्टा आहे म्हणजे ताडपत्री आहे. पक्ष्यांना हाईटनुसार कमी जास्ती वातावरण व्हावं यासाठी. परत या ठिकाणी बघा तुम्ही शेवटी आलो आपण आता शेडजवळ. या ठिकाणी पंखा ऑटोमॅटिक चालू बंद होतो. हा एक फॅन ऑटोमॅटिक चालू आहे, सेन्सरवर चालू बंद होतो दादा. या ठिकाणी फॅन बघा 1 2 3 4 5 6 7 8 फॅन आहे दादा. या ठिकाणी हा पंखा ऑटोमॅटिक चालू बंद होतो. कुठला फॅन कुठल्या साईडला हवा जास्त होते, हवेचे पण टप्पे असतात त्याच्यामध्ये, कुठे काय ॲडजस्टमेंट करायची हे सेन्सर ठरवतं. फार मोठा व्हिडिओ झालेला आहे दादा, तरी तुम्हाला माहिती मिळावी यासाठी हा व्हिडिओ आपण बघू. आता ऑटोमॅटिकली कुठला फॅन चालू होतो का काय, आता व्हिडिओच्या वेळेच्या अभावावर सर्व विषय आहे. तरी मित्रांनो या ठिकाणी एसीचा शेड याप्रमाणे असतो. हे तुम्हाला मी दाखवलेलं आहे. आता सध्या स्थितीला आपण जर बांधायचा विचार असेल तर आपण एसीच्या फॉर्मच्या मालकाला पहिले भेटणे, त्यानंतर हातपाय वगैरे धुवून सनी कपडे वगैरे या बघा फॅन चालू झाला दादा. ऑटोमॅटिक फॅन चालू झाला दादा. हा बघा हा एक पहिला चालू होता, हा चालू झाला. हा बघा ॲटोमॅटिक चालू झालेला आहे. सेन्सरने हा फॅन चालू केलेला आहे. तरी तिकडं कुठं बटन वगैरे दाबायची गरज नाही आहे. ऑटोमॅटिकली फॅन चालू बंद होतात. हा सेन्सरचा विषय आहे दादा. तुम्हाला फॅन चालू बंद होताना मी दाखवलेला आहे. तरी आपल्याला या क्षेत्रात उतरायचं असेल किंवा छोट्या फॉर्ममध्ये उतरायचं असेल 5-7 हजार पक्ष्यांचा तरी पण बांधू शकतात. आपण नित्यनेमप्रमाणे इमानदारीनं काम केलं तर नक्की आपल्याला चांगलं फळ मिळतं. या ठिकाणी या क्षेत्रामध्ये उतरायला काडीच थोडं जाड करावं लागतं दादा, नुकसान सोसावं लागतं. ज्याची नुकसान सोसायची तयारी असेल त्याने या क्षेत्रामध्ये उतरावं. इमानदारीनं काम केलं तर अनेक लोकांनी या ठिकाणी एका फॉर्मचे 2-3 फॉर्म केलेले आहेत. आता मी ज्या ठिकाणी शूटिंग घेतो या ठिकाणी 4 फॉर्म वन टाईम आहेत दादा. तर असे पण फॉर्म कोंबडीच्या जीवावर अनेक लोक मोठे झालेले आहेत दादा. तरी कष्ट केले आणि योग्य नियोजन ठेवलं तर 100% फायदा होतो. नमस्कार. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ मोठा झाल्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो, माफी मागतो, पण तुमच्या माहितीसाठी व्हिडिओ बनवला. नमस्कार.